नमस्कार भावांनो बहिणींनो, आताशी तुमची ताई फिरी झाली थोडीशी. आज भैयाचं चाललं मुंगाची डाळ बनव, जशी आई बनवती तशीच डाळ बनव म्हणे मम्मी मुंगाची. आई सारखी मस्त आई बनवती म्हणे, तशी न तशीच डाळ झाली पाहिजे. मुंगाची डाळ बनवली. नंतर म्हणे मला शाळेतून म्हणजे किती कामं आवरले आणि स्वयंपाकाला जे लागले. दाजी आले घरी, त्याला म्हणलं चहा घ्या, तर म्हणे नाही, मी चहा करून प्याला. मग हे म्हणे मला मिठातल्या भेंड्या बनव म्हणे, फिक्क्या भेंड्या. मग भेंडी बनवली. नंतर म्हणे मला थोडासा भात बनव, यायला भात बनवला. मग नंतर भैयाचं चाललं होतं मला पोळ्या बनवून ठेवी, भैयाला पोळ्या बनवल्या. म्हणजे पा मग काहीच नाही, जे असली भाजी ती चालते आपल्याला. माझ्या छोकूचल मग काय नाही, कोणची भाजी असली तर आम्ही दोघी माझी की खाऊन घेतो. तर भाई एवढं यायनं बनवायला लावलं. एवढी गरमी होऊ लागली. स्वयंपाकाच्या टायमाला लय चिडचिड होती, लय गरमी होती का नाही होती. आता भांडे घासले, जिथल्या तिथं लावून दिले आणि म्हणलं आता आपण व्हिडिओ काढावं. सगळे कामं झाले तेव्हाच माणसाला व्हिडिओ काढायचा उलाश येतो. रात्रीच्या टायमाला व्हिडिओ काढायचा म्हणलं, स्वयंपाक करताना काही हे करताना तर लय आळशी आहेत आमच्या घरातले, लय का लय. झालं आता आजपासून हारसूला लागल्या सुट्ट्या. तर डबल चालन, उत्तप्पे बनव, हे बनव, ते बनव, मेंदू वडे बनव. आता ते उड्या मारायला लागलाय, म्हणजे खुश झालाय सुट्ट्या लागल्यात तर. आहे ना बाया, खुश आहे ना आता. आता तर लय हे करन त्यो मला. आता खुश झाला का सुट्ट्या लागल्या तर. आणि आज जशी भैया शाळेतून आला तेव्हापासून मी भैयाला म्हणत होते आपण गावाला जाऊ, गावाला जाऊ. दाजीला म्हणलं तर दाजी म्हणे आधी हो म्हणले दाजी. आणि भैया म्हणे तुला जायचंच जाय, मला काय जायचं नाही, मला नाही यायचं. तर हे म्हणे गावाकडे काय करता म्हणे जाऊन. याचं तर नाहीच असतंय म्हणे, गावाकडे किती ऊन आहे, लय ऊन आहे म्हणे गावाकडं, तर कशाला जायचं म्हणे. तर मला लय इच्छा होती जायला आई बाबाकडे. तर याचं चाललंय नाही 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 नाही, याचं कधी पण नाहीच असते. आणि नंतर दाजी हो म्हणू लागले, मग आधी हो म्हणू लागले आणि नंतर म्हणे कशाला जाता, लय ऊन असते. तर मग मी नाराज होऊन बसले. आता नाही नाही चाललं. याला थंड वातावरणातली सवय. मी म्हणतोय नको बापा गावाकडे लय ऊन आहे. लहानपणी याला खुशी वाटायची, मग नाही म्हणल्यावर आता मूड हाफ झाला. किती स्वयंपाकाची घाई, तर किती घाई ती. आता हे आलेच नाहीत अजून, आता येतील. आता मी एवढं काम आवरलंय आणि पेपर सांगितलंय मी स्वयंपाकाच्या घरातला तेलकट झालाय, आण भैया. त्याला ते आणायला जाऊ वाटत नाही. मला तर वाटायला लागले भैया म्हणतोय मी माझ्या पप्पाजवळ राहतो, तुला जायचंच जाय. तर मला वाटायला लागले मग याला ठेवूनच पाहायचं. मग समजन भैयाला 2-2, 3-3 भाज्या कशा असत्या स्वतःच्या हातानं बनवणं. पीठ भिजवा, पोळ्या करा, मग दोघायला समजून यायला. मग घर कसं शांत वाटण यायला. हे दोघं जण करून खातीन का घरात, एक दिवस करतीन हवं हवं आणि नंतर आळसून जातील, असं करते. मला माझ्या भाषामुळं गावाकडे जा वाटते, लय करमते. बारीक बारीक लेकरं आहे, कधी टाईम जातोय तर कळतच नाही. आता त्यायला पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आता माझ्या भाषेला आणि त्यायला, म्हणून मग जायचा विचार होता गावाकडे. टाईमपास म्हणजे माझ्या लहान्या भावाला सुट्टी भेटन आता. मग नायरा असती, हे बारीक लेकरं 4-5 लेकरं होऊन जातात, मग लय लवकर येळ जातोय, लय करमतंय लेकरा बाळाय. म्हणून मग इच्छा होती त्याच्यासाठी जायला, भाषेसाठी. कधी पण दिवाळीच्या दिवाळीला जा, दिवाळीच्या दिवाळीला जा, असं होतंय. पण नाही म्हणल्यावर मग काही इलाज आहे. भैयालाच नाही येऊ वाटायला लागलं मामाच्या घरी, तर नको 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 चालले. आता दाजीनं कपडे बदलले तर त्याचे कपडे नेमकेच धुवून टाकलेत आता. आणि बाहेर लय ऊन आहे. सोयाबीन वड्या हे पण खात नाहीत, तर मग सोयाबीनचे म्हणजे कधीच खात नाही ते, नाहीच म्हणते सोयाबीन वड्याच्या भाजीला. भैयाचं ते पण चालू राहते, काकडी काऊन नाही आणली. स्वतः भैयाला जाऊच वाटत नाही कुठं काय आणायला. काल बाजारात गेले, तेच भाजीपाला, टमाटे आणले, बटाटे आणले. भैयाला बटाटे लय आवडते. कांदे तर दाजी घेऊनच आलते, लसण हे ते तिकूनच घेऊन येते. आणि कानातल्याचा जोडच हरपला, कुठं ठेवला तर मिळत नाही कानातले. कधी कधी असंच होते. तरी मी बराबर ते आपण व्हिडिओ काढायला कधी कधी वरी काढायला असते
तर कुठं ठेवले काय माहीत, तर भेटूच नाही राहिले, लय धुंडले. त्याच्यामुळं मग मी असे कलरचे कानातले घालत असते. असं होऊन जाते. कुठं ठेवले काय माहिती ना. आता एकदा हरपलेली वस्तू सापडतच नाही, कुठं ठेवले काय माहिती, सापडूच नाही राहिले. आणि मी कर्नाटकचे व्हिडिओ पाहत असते, ते स्वयंपाकाचे याचे त्याचे कनेक्ट करून टी व्हीत. लय मजा येते त्याचं. ती भाषा नाही कळत, पण ते कसे बनवतात काय बनवतात ती मग ते व्हिडिओ पाहत असते. तर त्याची भाषा पण नाही कळत त्या बाईची, पण मजा येते व्हिडिओ पाहायला. मला लय भारी वातावरण आहे, निसर्ग वातावरण, नदीतले याच्यातले लय भारी वातावरण आहे त्याच्या गावचं. तर ते व्हिडिओ पाहत असते मी, लय मजा येते. भाषा गिषा काहीच कळत नाही, पण ते वातावरण आवडतंय मला. दाजी म्हणते काही पण पाहत बसती, पण ते वातावरणामुळं मी ते व्हिडिओ पाहत असते. लय भारी वाटतात का, लय भारी वाटतात. आणि आपण हे इथं व्हिडिओ काढायला लय भारी वाटते, लय वातावरण भारी वाटते मला एवढ्या ठिकाणी. तर इथलं इथंच काय, तरी मग भाऊ बहिणी चॅनलला किती सपोर्ट करतात. आपल्या घरातलंच व्हिडिओ राहतात तरी पाहतात, कमेंटी करतात. तुम्हाला नवीन दाखवायला काहीच नसतंय आपल्या चॅनलमध्ये. तुमच्या संग गप्पा गोष्टी करते, तरी पण माझ्या भावा बहिणीच्या लय भारी भारी कमेंट येतात. म्हणतात ताई व्हिडिओ पाहून मनाला लय हे वाटते, म्हणतात शांत तुम्ही सांगता पण लय भारी. सगळे असे म्हणत राहतात तर मला लय भारी वाटते. असे आपले घरातले व्हिडिओ असतात. कधी आता स्वयंपाकाची दाखवा जाईन काय थोडेसे आलं जेच मूड हाफ झाला मग आता नावं ठेवणारे ठेवायचे आपले. कारण त्या भाजीला म्हणजे लय भारी भाज्या आहे, ते रेसिपी टाकायचे मी. ते मला घरून मग ते माहिती झालं एकदा आपल्या. कांदाच कापते टमाटर, तर मीच मग ते बंद केले. नाहीतर दाजीला पण लय आवडते स्वयंपाकाचे व्हिडिओ. असं होतंय ते. आता मी पण भैयासोबत जेवण करून घेतलं म्हणलं, मग नंतर एकट्या माणसाला जीव वाटत नाही. आणि दाजीचं नक्की नसतंय कधी 3 3:30, तर ते म्हणतात आमच्या मायासाठी तुम्ही काय थांबा जाऊ नका. मग मी त्याच्यासाठी थांबत नसते. आमच्या दोघा माय लेकराचं जेवण झाले आणि आता काय टेन्शन नाही. आता दिवसभर आरामच करायचा काम आहे. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.